तर नवी मुंबईनंतर थेट जाऊयात नरिमन पॉइंटवर। नरिमन पॉइंट परिसरामध्ये आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। काही आंदोलक तर थेट समुद्रात उतरले होते। मागण्या मान्य केल्या नाही तर उद्या मुंबई जाम करू आणि उद्या मंत्र्यांच्या घरात घुसू असा इशारा देखील आंदोलकांनी दिला। तर आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आंदोलक आक्रमक झालेले आहेत। आम्हाला आरक्षण पाहिजेच पाहिजे, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईची श्रीलंका करू अशी धमकी देखील त्यांनी दिली। जोपर्यंत नजर जाते, कुठवर नजर जाते तिथपर्यंत अथांग असा समुद्र दिसतोय। परंतु या बाजूला पाहाल तर भगवे गमछे घातलेले मराठा आंदोलक या नरिमन पॉइंटच्या समुद्र किनाऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळतील। परंतु आपण पाहायला गेलं तर काही जे मराठा आंदोलक आहेत ते फोटो काढतायत, सेल्फी काढतायत। थोडं सुरक्षिततेची काळजी घेणं आवश्यक आहे, कारण का समुद्र किनाऱ्याच्या बाजूला उतरून ते काढतायत। तर या दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहत असाल तर म्युझिक लावलेलं आहे, मोठ्या प्रमाणात एन्जॉय करतायत। तर आंदोलन सुरूच आहे। त्याचबरोबर हे मराठा आंदोलक कुठेतरी जीवाची मुंबई देखील करताना पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी काही या मराठा आंदोलकांशी संवाद साधूयात। की मराठा आंदोलक आहेत ते नरिमन पॉइंटच्या समुद्र किनाऱ्यावरती बसलाय। पहिल्यांदाच मुंबईला आलात का? हो, पहिल्यांदाच आलो मुंबईला। काय काय पाहिलं मुंबईला? मुंबईला हे बघितलं, गेट ऑफ इंडिया बघितला, ताज हॉटेल बघितलं, पुन्हा आझाद मैदान बघितलं। यापूर्वी आला होता मुंबईला? नाही, नव्हता आला? नाही। कसं वाटतंय मुंबई? मस्त आहे। समुद्र किनारी बसून आंदोलनाकडे गेला होता का नाही? हो, सकाळीच, रात्री तिथंच होतो आणि तिथंच होतो रात्री पण। ताज हॉटेल कसं वाटलं? आत गेला होता? मग बाहेरून बघितलं? सर ताज हॉटेलमध्ये जासारखी आमची हे नाही ना, आई परिस्थिती नाही तशी सर। गरीब मराठी सर, आम्ही सर्वसाधारण शेतकरी आहे, शेतकरी घराण्यातून आलेलो आहे आम्ही इथं। पण मुंबई कशी वाटते आता? हे उंच उंच इमारती आहे सर, पण आम्हाला पण वाटतं मुंबई सारख्या ठिकाणी आम्ही पण कुठेतरी यावं इथं। इथं आमचे हे आमच्या पाटलासाठी आमची आलो आरक्षणासाठी आम्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।